नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती सेकंड मेरिट लिस्ट ज्यांचे नाव आलेले आहे तर त्यांनी काय करायचं आहे, सर्वप्रथम तर डॉक्युमेंटची पूर्ण तयारी करून ठेवायची आहे. एकही डॉक्युमेंट मिस करून घ्यायचं नाही. आता कट ऑफ नेमका किती लागलाय, खूप जणांचे प्रश्न होते. लक्षात घ्या जणो, कट ऑफ ओपन ओबीसी कॅटेगरी मधील SC ST PWD म्हणजे 75 प्लस ते 95 96 पर्यंत ऍव्हरेज सगळ्यांचा कट ऑफ या ठिकाणी गेलेला आहे. ठीक आहे, आज आपल्या अकॅडमीच्या बाहेर असल्यामुळे थोडंसं तुम्हाला अपडेट वेगळ्या पद्धतीने देत आहे, जस्ट सांभाळून घ्या मित्रांनो. दुसरी गोष्ट अशी आहे, आता ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांनी काय करायचंय लक्षात घ्या. मागच्या वेळेस काय झालं होतं, फर्स्ट मेरिट लिस्ट मध्ये तुमचं 92-93% असतील समजा ओपन कॅटेगरी, आणि तुमचं कट ऑफ गेलेलं आहे 95-96, म्हणजे तिथं 2-3 टक्क्यांनी तुम्ही मिस झालात. फॉर एक्झाम्पल सांगत आहे ओपन कॅटेगरीचं किंवा सगळ्या कॅटेगरी मधून पकडा. तर लक्षात घ्या, जशी जशी सेकंड थर्ड फोर्थ मेरिट लिस्ट लागेल त्यामध्ये काय होणार आहे तुमचं, की प्रत्येक मेरिट लिस्टला तुमचा कट ऑफ ड्रॉप होणार आहे. लक्षात घ्या, प्रत्येक मेरिट लिस्टला ड्रॉप होणार आहे. सगळ्या कॅटेगरीचा, ओपन असू द्या, तुमचं SC असू द्या, सर्व PWD असू द्या. PWD वाल्यांना हे बघा लक्षात घ्या, 77-78 वाल्यांना सुद्धा संधी मिळणार आहे, 75 पर्यंत सुद्धा संधी मिळणार आहे, कारण तिथे कट ऑफ ऑलरेडी कमीच आहे, म्हणजे त्यांच्या कॉम्पिटिशन नुसार जास्त आहे, परंतु इतर स्पर्धा बघितली तर कमी आहे. त्यामुळे PWD वाल्यांना इथे नक्कीच जास्त संधी आहे. दुसरी गोष्ट, जे SC ST कॅटेगरी मध्ये आहेत त्यांना काय आहे, खूप जास्त मोठा स्कोप आहे. तुमचे 78 80 82 पर्यंत तुमचं सिलेक्शन चान्सेस आहे, स्ट्रॉंग चान्सेस आहेत. जरी तुमचा कट ऑफ या ठिकाणी 90 पर्यंत गेला असेल तरी सेकंड मेरिट लिस्ट मध्ये बरेच विद्यार्थी ड्रॉप आउट होतील. काही विद्यार्थ्यांना दुसरा जॉब मिळेल किंवा काही जाणार नाही, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिजेक्ट होतील. त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये थर्ड मेरिट लिस्ट लागू शकते नव्हे, लागणारच आहे. त्याचं सर्व अपडेट चेक करून मी तुम्हाला कधीपर्यंत लागू शकते आणि कुठली तयारी करायची आहे या गोष्टींचं तुम्हाला सर्व अपडेट करतो. आता दुसरा गोष्ट अशी आहे सांगायची मित्रांनो, लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही सेकंड मेरिट लिस्टची वाट पाहत होता, सेम तसंच थर्ड मेरिट लिस्टची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे. साधारणपणे एक 15 ते 25 दिवसाचा कालावधी, परंतु सेफ टाइम पिरियड साठी आपण 30 दिवसाचा म्हणजे 1 महिन्याचा गॅप पकडून चालूया. परंतु एक्झॅक्ट जसं आपण सेकंडचं अपडेट दिलं होतं, सेम थर्डचं पण तसंच देणार आहोत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन कोणी असाल तर, कारण की खूप महत्वाचे अपडेट आपल्या चॅनलवर देत असतो. चला मुद्द्यावर येऊया मित्रांनो. लक्षात घ्या, आता तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल एक गोष्ट सांगायची, आणि दुसरं, काही विद्यार्थ्यांचे केसेस अशा आहेत की त्यांचा पर्सेंटेज हा मित्रांनो 91 आहे, 92 आहे, 93 आहे. फॉर एक्झाम्पल असे एक्झाम्पल आलेत आणि कमेंट्स पण आलेत खूप जणांच्या, आपल्या सहकारी विद्यार्थी मित्रांच्या, आणि त्यांचे प्रश्न पण आहेत. तर त्यांचे पर्सेंटेज जास्त असून त्यांच्या सोबतच्याच सेम कॅटेगरी आणि सेम बाकीच्या गोष्टी असणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटेज असून सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, परंतु जास्त सिलेक्शन असलेल्या विद्यार्थ्यांचं तिथे सिलेक्शनच झालं नाही सेकंड मेरिट लिस्ट मध्ये. हा खूप मोठा सतावणारा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनी, परंतु याच्यामध्ये त्यांनी अजिबात हायपर व्हायचं नाही मित्रांनो. कारण की काय गोष्ट असते, त्याच्यामध्ये 3 ते 4 गोष्टी मॅटर करतात. तुमच्यासोबत तसं का झालं लक्षात घ्या, कारण की तुम्ही जरी पर्सेंटेज जास्त असेल तुम्हाला आणि तुमच्या मित्राला किंवा ओळखीच्या एखाद्या पर्सनला कमी असतील तर त्याचं सिलेक्शन झालंय, तर त्याला 3-4 गोष्टी कारणीभूत आहेत. पहिली म्हणजे त्याचं प्रेफरन्स लोकेशन कुठे आहे, त्याने कुठल्या डिव्हिजनला फॉर्म भरला आहे, तेथील कॉम्पिटिशन किती आहे, रुरल एरिया अर्बन एरिया या ठिकाणी फॉर्म भरला आहे का. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, जर तुम्हाला पर्सेंटेज 97 98 ही असू द्या, जर फॉर्म भरताना तुम्ही चुकीची माहिती भरली किंवा चुकीची कॅटेगरी निवडली आणि एकदम सगळे फ्रॉड डॉक्युमेंट सबमिट केले, मार्क्स शीट नसेल किंवा तुमचे मार्क्स वेगळे टाकले, तर अशा जर गोष्टी असतील, नावामध्ये मिसमॅच असतील, तर त्या ठिकाणी तुमचा फॉर्म होल्ड होऊ शकतो किंवा डायरेक्ट रिजेक्ट होऊ शकतो. मग अशा वेळेस काय होतं, तुम्ही मेरिट लिस्ट चेक करत राहा, आपलं ह्या मेरिट लिस्ट मध्ये नाव येईल, त्या मेरिट लिस्ट मध्ये नाव येईल, हा लिस्ट चेक करत राहता. त्याच्यामुळे काय होतं, तुमचं नाव येतच नाही, परंतु ऑलरेडी तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असतो किंवा होल्डवर पडलेला असतो, किंवा
खूप अगदी कमी प्रमाणात सिस्टीम एरर सुद्धा कधी येऊ शकतो, परंतु त्याची शक्यता खूप कमी आहे. त्याच्यामुळे सिस्टीम एररवर जास्त डिपेंड राहू नका. जरी आला तर अशा वेळेस काय करायचं, येणाऱ्या पुढील सर्व मेरिट लिस्ट चेक करत राहायचे. आता जेणेकरून काय होईल मित्रांनो, तुम्हाला नाव येण्याचं चान्सेस वाढतील. आणि दुसरी गोष्ट, आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये रिजेक्ट होऊ नका. कृपा करून सर्वांना परत परत तेच सांगतो. कोणाला डॉक्युमेंट्स माहित नसतील तर डॉक्युमेंट कमेंट करा, सगळी लिस्ट तुमच्यापर्यंत येऊन जाईल. आणि अजून एक महत्वाचा पॉईंट सांगायचा होता, सेकंड मेरिट लिस्ट नंतर थर्ड मेरिट लिस्ट बद्दल काहीच अपडेट नव्हतं पोर्टल वरती. खूप जणांचे कमेंट आणि प्रश्न सुद्धा होते की थर्ड मेरिट लिस्ट येऊ शकते का नाही येणार. तर 100% म्हणजे 101% तुम्हाला लिहून देतो मित्रांनो, तिसरी मेरिट लिस्ट येणार आहे. कारण की सेकंड मेरिट लिस्ट मध्ये पूर्णपणे व्हॅकन्सी फुलफिल केल्या जाणार नाही जीडीएसच्या. आणि जीडीएसचा रेकॉर्ड आहे, तुमची व्हॅकन्सी कधीच 1 ते 2 मेरिट लिस्ट मध्ये फुलफिल होत नाही. विद्यार्थी लगेच जॉईन होत नाहीत किंवा लगेच सिलेक्ट होत नाहीत. मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं म्हणजेच तुमचं सिलेक्शन झालं असं अजिबात होत नाही मित्रांनो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण कंप्लीट करावी लागते, त्याच्यामध्ये पास व्हावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. त्याच्यामुळे थर्ड मेरिट लिस्ट सर्वांसाठीच येणार आहे. थर्डच्या अगेन्स्ट जर काही व्हॅकन्सी झाल्यास तर सप्लिमेंटरी डायरेक्ट येऊ शकते, जर फोर्थ लिस्ट नाही आली तरी, म्हणजे त्याला आपण फोर्थ सुद्धा म्हणू शकतो. परंतु ती तिसरी मेरिट लिस्ट नक्कीच येणार आहे आणि त्याचा अपडेट लवकरच देणार आहे. त्याचा अपडेट एक्झॅक्ट लगेच देणार नाही मित्रांनो, कारण की काय होतं, सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागत असतात आणि तुम्हाला योग्य माहिती देण्याचंच हे आमचं काम आहे आणि तुमच्या फायद्याचं गोष्टी करून देणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे काहीतरी चुकीचं तुम्हाला मिसगाईड बिलकुल करणार नाही. त्यामुळे थर्ड मेरिट लिस्ट कधी येणार, त्याचा कट ऑफ किती जाऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्हाला डाटा अनालिसिस करून तुमच्या पुढे प्रेझेंट करणार आणि सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार. म्हणून मित्रांनो, काही प्रॉब्लेम असू द्या, तुमचा कसाही प्रश्न असू द्या, तुम्ही सर्व गोष्टी माझ्यासोबत शेअर करत राहा. जेणेकरून काय होणार आहे, आपल्याला सगळ्यांच्या प्रश्नांचे उत्तर देता येतील. त्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काही इश्यू असेल किंवा मेरिट लिस्ट मध्ये काही इश्यू असेल किंवा ऍफिडेव्हिट कसं करायचं किंवा डॉक्युमेंट्स कुठे कॉलेजला असतील किंवा दुसरे कॉम्पिटिशन एक्झामची तयारी करत असाल, मग तुम्ही जॉईन करायचं की नाही करायचं, तुमच्यासाठी कुठलं बेस्ट आहे, काहीही प्रश्न असू द्या, तुमचे प्रश्नाचं 100% तुम्हाला उपयुक्त असंच उत्तर मिळेल या ठिकाणी मित्रांनो. म्हणून तुमचे कंटिन्युअस प्रश्न जे असतील ते कमेंट करत राहा. आता जीडीएस बद्दल सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे पहिल्या मेरिट लिस्टला जॉईन झाले होते म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस झाली होती, त्याच्यानंतर तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं होतं, म्हणजे जवळपास तिथं 90% तुमचं सिलेक्शन झालं होतं. 90 म्हणण्याऐवजी 99% झालं होतं. फक्त 1% ऑफर लेटर. आता खूप जणांना ऑफर लेटर सुद्धा आलेले आहेत. म्हणून ज्यांनी जॉईनिंग केलेलं आहे, काही जणांचं ट्रेनिंग सुद्धा सुरू आहे, त्यांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, तुमचे अनुभव डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधले आणि जॉईनिंग प्रोसेसचे, ऑफर लेटर कसं असतं, कधी येतं, SMS आला नाही आला, मेरिट लिस्ट मध्ये नाव नाही आल्याच्या नंतर तर काय करायचं, सगळं तुम्ही थोडं आपल्या विद्यार्थी मित्रांना गाईड करत राहा. जेणेकरून ज्यांचं सिलेक्शन बाकी त्यांची तुमच्या अनुभवातून त्यांना नक्कीच थोडी मदत होईल मित्रांनो. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं अपडेट, आता सेकंड मेरिट लिस्ट लागली, परंतु काही जणांचं मेरिट लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे, परंतु त्यांचं SMS किंवा मेल किंवा कॉल त्यांना काहीच आलेलं नाही. सहसा 99.99% कॉल तर तुम्हाला जीडीएस कडून येत नाही. राहिला प्रश्न मेल आणि जीडीएसच्या SMS चा, तो कधी कधी येतो किंवा कधी कधी लेट अपडेट होतं. परंतु तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला वेळेवर उपस्थित राहायचं आहे, कारण की जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट मिस झाली तर तुमचं सिलेक्शन रिजेक्ट होऊ शकतं. म्हणून ज्या ठिकाणी PDF तुम्ही चेक केलेले असते त्या ठिकाणी डॉक्युमेंट ला कधी यायचं आहे त्या सर्व गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेल्या असतात. त्या वेळेतच तुम्ही प्रेझेंट राहा, उपस्थित राहा. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला मेल किंवा SMS कधी कधी लेट येऊ शकतो, मग त्याने काय तुमचं सिलेक्शन हे रिजेक्ट होत नाही किंवा होल्ड अजिबात होत नाही. म्हणून SMS आला किंवा नाही आला त्याच्यावर अजिबात तुम्ही काळजी करू नका.
कारण की तो हा एवढा इम्पॉर्टंट नाही आहे तुमच्यासाठी. लक्षात घ्या, तुमचं फायनल सिलेक्शन हे मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं म्हणजेच तुमचं फायनल सिलेक्शन असतं. थोडक्यामध्ये फायनल म्हणण्यापेक्षा सेमी फायनल थोडक्यामध्ये आपल्या अंडरस्टँडिंग पर्पज साठी म्हणू. नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं की तुमचं ऑफर लेटर, आणि ऑफर लेटर झालं की जॉईनिंग डेट तुम्हाला मिळते त्याच्यावर, आणि जॉईन झालात की डे 1 पासून तुमची सॅलरी मिळते ना, आणि तुम्ही जीडीएस म्हणून तुम्ही जॉईन करता. तसेच जे जे कोणी फर्स्ट मेरिट लिस्ट मध्ये जॉईन झालेले असतील त्यांनी कृपया करून त्यांचे सर्व एक्सपिरियन्स शेअर करा, जेणेकरून तुमच्या एक्सपिरियन्स मधून हे नवीन आपले जे सहकारी मित्र आहेत तर त्यांना थोडासा अनुभव मिळेल आणि फायदा होईल तुमच्या अनुभवाचा. त्यामुळे सगळे अनुभव कृपया करून शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे आणखी काही डाऊट प्रश्न असतील किंवा आणखी कशावर व्हिडिओ माहिती पूर्ण पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. 100% त्याच्यावर माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. इथेच थांबतो. जय हिंद, धन्यवाद, राम राम मित्रांनो.